गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या नियमात तब्बल 22 वर्षांनंतर महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या चटई क्षेत्रफळात पहिल्यांदाच बदल केला आहे। आता निवासस्थानाच्या क्षेत्रफळात वाढ झाली असून यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना अजून चांगले आणि मोठे घर मिळणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान दिले जाते। आता ठरलेल्या नियमांमध्ये राहणीमान, गरजा आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा विचार करून 100 ते 700 चौरस फुटापर्यंत वाढ करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला। त्यानंतर एक समिती नेमण्यात आली आणि या समितीनुसार 7व्या वेतन आयोगानुसार नवीन नियम तयार केले। याला मंजुरी मिळाली असून त्यानंतर निर्णय झाला। आता वरच्या वेतन गटातील सनदी अधिकाऱ्यांना 2500 चौरस फूट क्षेत्रफळाचे घर मिळणार आहे। या आधीची मर्यादा 1800 चौरस फूट इतकी होती। या निर्णयामुळे सनदी कर्मचाऱ्यांना मोठे घर मिळणार आहे। नवीन नियमात वेगवेगळ्या वेतन गटासाठी क्षेत्रफळ ठरवून देण्यात आले आहे। S31 गटाला 2400 तर S27 ते 30 गटाला 2000 तर S19 ते 26 गटाला 1600 तर S13 ते 18 गटाला 1000 व S9 ते 12 गटाला 700 तर S5 ते 8 गटाला 600 चौरस फूट घर मिळणार आहे। नवीन नियम भविष्यात बांधल्या जाणाऱ्या सरकारी निवासस्थानांसाठी असणार आहेत। सध्याच्या घरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या मनात कोणताही गैरसमज होणार नाही। नवीन कर्मचाऱ्यांना सुविधा मिळणार आहेत असं सरकारने सांगितलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।